अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी एकदा घरी जरूर बनवून बघा. 2 पोळ्या जरूर जास्ती खाल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे काही मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत आणि आता कढईमध्ये थोडं तेल घेऊन ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. परतून घेताना त्यामध्ये थोडं चवीसाठी मीठ आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे. आता शेंगा आपण 70 ते 80% थोड्या शिजवून घेऊया. या इथे आता शेंगा शिजलेल्या आहेत आणि आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला बघूया. इथे मी कांदा, खोबरं, लसूण घेतलेला आहे. धने, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि जिरे घेतलेले आहेत. आता आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे किंवा तेल नाही घातलं तरीही चालेल. सगळा मसाला आता आपल्याला छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आता मी थोडी चिंचही घालणार आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. सगळा मसाला छान भाजून झाल्यावर आपण तो मसाला थोडा थंड करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मीठ घालून हा मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटताना त्यात मीठ घातल्यामुळे मसाला छान बारीक वाटला जातो. हे बघा, इथे आता मसाला छान बारीक वाटून तयार झालेला आहे. आता आपण त्याच कढईमध्ये फोडणी करून घेऊया भाजीसाठी. इथे मी भाजीसाठी थोडं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. अगदी चिमूटभर हिंग घालायचा आहे, थोडी हळद घालायची आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तो आपण आता कढईमध्ये घालून घेऊया आणि याला छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. आपल्या चवीनुसार यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आणि आता याच्यामध्ये आपण घरगुती जो आपला मसाला बनवलेला असतो आपण तो इथे मी घातलेला आहे. सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल पावडर पण घालू शकता, त्यामुळे भाजीला रंग छान येईल. सगळं छान पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. यामध्ये आता आपल्याला थोडं 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाला जळणार नाही आणि झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनटानंतर इथे बघा मसाला छान शिजलेला आहे. कडेकडेने तेल सुटायला लागले मसाल्याच्या. आता यामध्ये आपण शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालूया आणि थोडंसं 1-2 मिनटासाठी मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत. आपल्या गरजेनुसार यात पाणी घालायचं आहे. भाजी तुम्हाला कितपत दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार. यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत, त्यामुळे भाजीला तर्री छान येते. चवीसाठी थोडं मीठ घातलं आहे आणि थोडा गूळ घालायचा आहे. गूळ घातल्याने भाजीला चव खूप छान येते, कारण आपण थोडी चिंच वापरलेली आहे. इथे आपली छान चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे.